विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. सीईटीचा अभ्यास कसा सुरू आहे? व्यवस्थित सुरू नसेल तर तुम्हाला इमिजिएटली आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचंच आहे आणि ऍप्लिकेशन डाउनलोड करून रँकर्स कोर्स परचेसच करायचं आहे. मराठीतून रेकॉर्डेड छोटे लेक्चर, बेस्ट लेक्चर आणि याच्या बाहेरचं काय येणारच नाहीये परीक्षेत, हेही लक्षात घ्या. आणि स्ट्रॅटेजी सगळ्या फिक्स आहे. 4-5 दिवसांनी, 5-6 दिवसांनी फुल लेंथ टेस्ट आम्ही घेतोय आणि तुम्ही अजून देखील सुरुवात करू शकता, हे लक्षात घ्यायचंय तुम्हाला. ओके. बर. आता 30वा व्हिडिओ आहे आपला. कुठला रे बाळांनो? वायवा सिरीजचा म्हणूया आपण. पण या व्हिडिओमध्ये मी काहीही शिकवणार नाहीये. काहीही शिकवणार नाही. शॉकिंग वाटतंय ना? थांबा ना. मी तुम्हाला सांगणार आहे. सगळे एक्सप्लेन करतो व्यवस्थित. रँकर्स कोर्स तर बऱ्याच जणांच्याकडे आहे. ती मुलं तर फॉलो करतायतच. पण मी एक ऑब्झर्व्ह केलंय बरं का. 500-600 मुलं वायवा सीरीज रेग्युलरली बघताय बरं का. मग तुम्ही टॉप 1% मधली मुलं आहेत, लक्षात घ्या. तुमचं यश नक्की असणार आहे. मग तुम्हाला मी काम काय देतोय बघा. बघा, मला कॉमेंट हवंय, की ह्यातल्या कोणत्या-कोणत्या वायवा झाल्यात आपल्या मला सांगा. आता नीट लक्ष द्या. रोसेनमन नेम रिएक्शन मध्ये झालेलं आहे. पॅलॅडियम ऑन BaSO4 हा कॅटलिस्ट वापरतात. बरोबर आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो, इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर झाले का बघा आणि वायवा नंबर किती आहे मला सांगा. मोनोमर पॉलिमर नसेल तर मी अपलोड करणार आहे. फिनॉलचं क्लासिफिकेशन आहे. अमिनो ऍसिड्स आहेत. मी तुम्हाला सांगतो कार्बोहायड्रेटचं क्लासिफिकेशन ग्लुकोज मधलं आहे ते. मोनोहायड्रिक ते नाही का स्टायचोज, रॅफिनोज, ट्रायहायड्रिक, टेट्राहायड्रिक. त्याच्यानंतर व्हॉइड्स इन क्रिस्टल लॅटिस, सॉलिड स्टेट. मी पहिला बाजूला सरकतो. कॅटलिस्ट युज्ड तुम्ही लिहायचं वायवा 1. ऑक्टेट रूल नाही झाली वायवा अजून. ते येतो ना, मला व्हिडिओज पाहिजेत ना, मला कंटेंटच पाहिजे. मग तुम्ही एक काम करा, स्क्रीनशॉट काढा. अरे, एका पेपर मधले एवढे प्रश्न आहेत हे लक्षात घ्या. एका पेपर मधले एवढे प्रश्न आहेत. सिंपल क्युबिक. ओके. सिंपल क्युबिक मध्ये नंबर ऑफ पार्टिकल्स 1 असतात. पॅकिंग इफिशियन्सी 52.36 म्हणजे 52.4 म्हणू शकता तुम्ही. कोऑर्डिनेशन नंबर विचारलाय 6 आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो रिलेशन बिटवीन एज लेंथ रेडियस A=2R. झालंय का सांगा? नाहीतर व्हिडिओ प्रोव्हाइड केलाच वायवामध्ये म्हणूया आपण. ठीक आहे. त्याच्यानंतर कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. लिगँडची मला वायवा झालीच असणार आहे मला माहिती आहे. प्रिन्सिपल्स ऑफ ग्रीन केमिस्ट्री, ऑर्डर ऑफ द रिएक्टिव्हिटी, मेजर प्रॉडक्ट हे नेम रिएक्शन मधलं आहे बरं का. एसआय युनिट. आता एसआय युनिट कुठलं करणार मला माहित आहे. इलेक्ट्रोकेमिस्ट्री मध्ये करायचं आहे. मोलार कंडक्टिव्हिटी, सेल कॉन्स्टंट, रेझिस्टिव्हिटी, रिएक्टिव्हिटी, कंडक्टन्स, रेझिस्टन्स याचे मला युनिट हवे आहेत. नसेल तर मला सांगा. झालेलं नाहीये. ओके. टॉपिक्स नॉट कव्हर्ड इन द वायवा सीरीज म्हणा आणि ह्यातले मला टॉपिक पाठवा जे वायवा सीरीज मध्ये कव्हर झालेले नाहीयेत असे. तर मी तुम्हाला सांगतो क्लिअरली बरं का. आपण एक काम करूया चला. काय करूया की एक्झाम साईड, एक्झाम गोल हे ऍप्लिकेशन तुम्ही सारखं वापरायचं लक्षात घ्या. सारखं. ओके. मी तुम्हाला सांगतो या ढिगाण या टेस्ट आहे. चला रॅन्डमली कुठली पण टेस्ट ओपन करा. फिजिक्स जाऊ दे, मॅथमॅटिक्स जाऊ दे, केमिस्ट्रीला स्टार्ट म्हणा ना. म्हणा ना. अरे खूप मस्त आहे, लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या. क्लिअरली बघा. क्लिअरली आपल्याला इथे जे न्यूमेरिकल्स दिसतात ना म्हणूया आपण, हे जे न्यूमेरिकल्स वगैरे दिसतायत, निगेटिव्ह वर्क डन. मी तुम्हाला सांगतो वर्क डन साठी सेपरेट वायवा असणार आहे, लक्षात घ्या. 1 मिनिट. व्हॉल्यूम ऑक्युपाइड पार्टिकल इन FCC. सिंपल क्युबिक बॉडी सेंटर्ड FCC. कुरकुमीन हळदीमध्ये कुठला गुणधर्म असतो असं विचारलंय. मी तुम्हाला सांगू का ॲटॉमिक रेडिया, फर्स्ट एन्थाल्पी. म्हणजे हे सगळे प्रश्न आहेत ना बाळांनो, सगळे प्रश्न लक्षात घ्या. सगळे प्रश्न. हे सगळे प्रश्न मला हवे आहेत. ब्रास अलॉय डिफेक्ट कुठला आहे? सबस्टिट्यूशनल इम्प्युअर डिफेक्ट आहे का? मग डिफेक्ट वरती वायवा झाल्या का? का नाही झाली? तर मला सगळं करायचंय. म्हणजे मी तुम्हाला काय म्हणतोय, आजचं लेक्चर रिव्हिजन लेक्चर. छोटं लेक्चर, रिव्हिजन लेक्चर. आजचं लेक्चर रिव्हिजन लेक्चर म्हणूया आपण. या रिव्हिजन मध्ये आपण काय करूया, की मला तुमच्याकडून ना कंटेंट हवाय, की सर या सीरीज या पॉइंटवर वायवा सीरीजचे लेक्चर्स द्या. 30 झालेत ना, मला अजून 30 करायचे आणि इथून पुढे वायवाचे लेक्चर्स खूप छोटे असतील बरं का. 3-4 मिनिटाचे, 5-6 मिनिटाचे. पण कंटेंट चांगला डिलिव्हर केला जाणार आहे. म्हणजे मला ना रोज एक नाही वायवा आता 2-2, 3-3 सुद्धा द्यावे लागतील इनिशियली. आणि मला माहिती आहे जो वायवा सीरीज परफेक्टली फॉलो करणार आहे त्याला सगळंच जमणार आहे परफेक्ट. ओके. मग होमवर्क करायचंय. इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणजे कुठली रे एखादी सांगता का रे मला? मग इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी जमत असेल तर तुम्हाला एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आला पाहिजे. ओके. हे बघा, जे अमाउंट ऑफ मॅटरवर डिपेंड आहे ती एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. जी डिपेंड नाहीये ती इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. होय. बॉइलिंग पॉइंट इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे, लक्षात घ्या. 1 लिटर पाणी घ्या ना तर 10 लिटर घ्या. हेनरीज लॉ किती वेळा सीईटी विचारलंय. सोल्युबिलिटी ऑफ अ गॅस इन लिक्विड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रेशर ऑफ द गॅस ओव्हर द सोल्युशन.
अरे हेनरीज लॉ वरती, राऊट्स लॉ वरती सोप्यातले सोपे. हे मोनोमर पहिलं झालंय का मला सांगा रे, नाहीतर खूप मोठी वायवा सीरीज होणार आहे ती. कारण पॉलिमर टॉपिक मधले सगळेच मोनोमरचे नाव मला घ्यायचे आहेत. कसा प्रश्न विचारलाय? एक पॉलिमरचं नाव त्यांनी पेपरला दिलं होतं, त्यासाठी कुठलं मोनोमर यूज्ड हे विचारलंय. प्रिन्सिपल्स ऑफ ग्रीन केमिस्ट्री म्हणजे झिरो वेस्ट टेक्नॉलॉजी आहे. पर्सेंटेज एटॉम इकॉनॉमी प्रश्न परीक्षेत बऱ्याच वेळा आलेला आहे. पर्सेंटेज एटॉम इकॉनॉमी झालंय आपलं लक्षात घ्या. मग आता एक काम करा, मी तुम्हाला सांगतोय अभ्यास तर होतोय, होतोय, छान होतोय तुमचा अभ्यास. पण मी गेल्या काही दिवसात, गेल्या आठवड्यात 2 फुल लेंथ टेस्ट तुम्हाला प्रोव्हाईड केलेत. एक माहिती 60 मार्चला प्रोव्हाईड केले आणि एक आय थिंक 14 मार्चला प्रोव्हाईड केले. बरोबर आहे? म्हणजे काल का काय? आता बरेच जण नंतर हा व्हिडिओ बघताय म्हणून मी काल असं म्हणत नाहीये. पण या फुल लेंथ टेस्ट प्रोव्हाईड केलेल्या आहेत. रँकर्स कोर्सवरती त्या फुल लेंथ टेस्ट फ्री आहेत. तुम्हाला रँकर्स कोर्स घ्यायचा आहे आणि हो, अ, हजारो मुलांनी ॲप डाउनलोड केलंय. ओके. पण लाइक 294 लोकांनीच केलाय. कोर्सला लाइक पण करा. तुम्हाला नक्की आवडणार आहे. 1-2 फ्री कंटेंटचे व्हिडिओ आहेत. बघा तुमची फिजिक्सचा अभ्यास करण्याची मेथड बदलून जाईल. मॅलस लॉ किती अवघड वाटायचा, सोप्पा करून दिलाय. 13 मिनिटात मॅलस लॉ तुम्ही बघायचा, फ्री ठेवलाय. त्याच्यानंतर ड्युअल नेचर ओके. 40 मिनिटाचा व्हिडिओ आहे. पण डी ब्रॉग्ली सगळं कव्हर केलंय. अरे बाळांनो, हेच प्रश्न परीक्षेत येणार आहेत मला मान्य आहे. पण आपण कन्सेप्ट करून चाललोय. ओके. त्यामुळे काही अडणार नाही आपलं. पुन्हा बाजूला सरकतोय. ओके. होमवर्क कंप्लीट करा. ऑल द बेस्ट.